देशव्यापी आंदोलन करू अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। प्रणिता, खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातनं अनेक मोठे नेते येत आहेत, अशामध्येच मंगेश ससाणे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मंगेश जी तुम्ही इथे आलेले आहात, मनोज जरांगे पाटील हे देखील आहेत। महाराष्ट्रातनं खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी युवा आहेत, स्वतः दिपके महाराष्ट्राचे आहेत, तुम्ही देखील पुण्याचे आहात, अशामध्ये तुम्ही पोहोचलेले आहात। नाही, नक्कीच जे बाकीचं जे आपण ते बाजूला जर ठेवलं, पण आता जे या नीटच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य मातीत घालण्यासाठी हे जे कोण हे संस्था चालक असतील आणि जे कोण हे एज्युकेशनल याच्यामध्ये मोठं कांड केलेलं आहे, यांनी हे नीटचे पेपर यांनी फोडले आणि या विद्यार्थ्यांमध्ये 26 विद्यार्थ्यांनी भारतामधल्या ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून अभ्यास केला होता त्यांनी आत्महत्या केल्यात। एवढं सगळं झालेलं असताना यासाठी जागतिक दर्जाचे संशोधक जे आहेत सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं 20 दिवस, पण यांना पाझर फुटला नाही। त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे, संविधानिक मार्गाने ज्यांनी हे उपोषण केलंय, हे जे आंदोलन केलंय, या सरकारने यांच्याशी डायलॉग केला पाहिजे। अरे काय त्या धर्मेंद्र प्रधानमध्ये, काय त्या धर्मेंद्र प्रधानला तुम्ही धरून ठेवलंय? भारताचा इतिहास आहे, कुणीतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे। त्यामुळं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे, पण हटकोर भूमिका घेताय। ह्या बिचारा या लहान लहान मुलांचे हातापाय तोडताय, महिलांची डोकी फोडताय, ही कुठली लोकशाही? आणि तुम्ही म्हणता नारी वंदन, हे नारी वंदन आहे का? त्यामुळं ह्या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी या प्रोटेस्टला समर्थन द्यायला आलोय। महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी देशामध्ये शैक्षणिक क्रांती केली, त्यावेळेस पण याच विचारसरणीच्या लोकांनी त्यांना विरोध केला आणि याच विचारसरणीचे काही लोक आता ह्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकत आहेत। त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे। तुम्हाला मेरिट ठेवायचंच नाही, जसं या देशाची संसाधनं अंबानी अदानीला दिली जाते तसंच IAS IPS अधिकारी अशा प्रकारे हे पेपर फुटी करायची, मग नीटची करायची, UPSCची होत असेल म्हणजे राजकारणात पण आम्हीच, भांडवलदार पण आम्हीच आणि IAS IPS ब्युरोक्राट्स याच्यामध्ये आम्ही आमच्या धनदांडग्यांची मुलं पेपर विकत घेऊन तिथं बसणार। त्यामुळं हे लोकशाहीचं पतन आहे आणि हे लोकशाहीचं पतन रोखण्याची जबाबदारी ही भारतातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाचे आणि ते कर्तव्य पार पाडायला आम्ही इथं आलेलो आहे। अर्थातच तुम्ही वकील देखील आहात, ॲडव्होकेट तुम्ही आहात आणि अशामध्ये जे आंदोलन झालं होतं अशामध्ये काय काय अशा क्रायटेरिया आहेत ज्यामध्ये समजा पोलिसांनी लाठीचार्ज केला तर याचे आदेश कुठून आले असे सर्वसामान्य जे समर्थक आहेत ते देखील विचारत असतात। नेमक्या कशा पद्धतीने असं आंदोलन हाताळलं जातं आणि सरकारमधनं नेमकी त्यांची भूमिका योग्य होती का? नाही, सरकार एकदम निष्ठुर झालेलं आहे। सरकारला कोणी विचारलेलं चालत नाहीये, सरकारला एखाद्याने प्रश्न विचारलेला चालत नाहीये, सरकार चर्चेसाठी तयार नाहीये। अहो हे विद्यार्थी बघितलं, यांना ते सदाभाऊ खोत ते म्हणतात हे दहशतवादी आहे, हे दहशतवादी आहे। सदाभाऊ खोतांचं किती तुझं शिक्षण झालंय सदाभाऊ? ही मुलं त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय। याच मुलांनी 2014ला आएगा तो मोदी म्हणून निवडून दिलं ना, आणि आता तुम्ही त्यांना दहशतवादी म्हणताय। किती जणांना दहशतवादी म्हणताल तुम्ही? आणि माझा प्रश्न या माध्यमातनं सुप्रीम कोर्टाला पण आहे की सुमोटो बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही सुमोटो ऍक्शन घेता, सुमोटो याचिका दाखल करून घेता, सरकारला जाब विचारता। या प्रश्नासंदर्भात कोर्टाचं तो सुमोटो जे आहे ते कुठं गेलं? मुळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी ज्या वेळेस या तरुणाईला हिणवलं त्यावेळेस कॉक्रोच म्हणलं गेलं आणि त्याच्यामुळेच मग खरं तर म्हणलं तर त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आपण की तुम्ही जर या सुशिक्षित तरुणांना कॉक्रोच म्हणत असताल, तुम्ही त्यांना हिणवत असताल, त्यांना तुम्ही बिनकामी म्हणत असताल तर हे सर्व युथ आणि आपण पाहतोय कशा प्रकारे सगळीकडे अन्याय होतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये होतोय। ज्युडिशियल बघू शकतो मंगेश ससाणे या ठिकाणी आले होते, पुण्यावरून आलेले आहेत, महाराष्ट्रामधनं देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत समर्थक